अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नंबर 1. घरात वाद होत असतील तर त्याचा परिणाम प्रत्येकाच्या मनावर होतो. शांती नष्ट होते, नातेसंबंध कमकुवत होतात. अशा वेळी आपण बाहेर उपाय शोधतो, पण खरी शांती अंतर्मनात आणि श्रद्धेत दडलेली असते. दत्तगुरूंच्या चरणाशी जोडले गेल्यावर घरातील तणाव नाहीसा होतो. त्यांची कृपा इतकी सामर्थ्यशाली आहे की ती नकारात्मक ऊर्जा दूर करून प्रेमाचा प्रकाश घरात पसरवते. भक्तीने केलेली प्रार्थना आणि नामस्मरण हे सर्वात सोपे उपाय आहेत, जे घरात स्थिरता आणि शांतता निर्माण करतात. नंबर 2. दत्तगुरू म्हणजे त्रिमूर्ती स्वरूप. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा संगम. त्यांचा आशीर्वाद म्हणजे विश्वशक्तीचा स्पर्श. घरात वाद निर्माण होण्यामागे केवळ गैरसमज किंवा मतभेद नसतात, तर अनेकदा अदृश्य बाधा, नकारात्मक ऊर्जा आणि करणीचा परिणाम असतो. दत्तगुरूंची उपासना केल्याने या अदृश्य अडथळ्यांचा नाश होतो. जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य दत्तनामाचा जप करतो, तेव्हा वातावरण स्वतःहून बदलायला सुरुवात होते आणि शांतीचा अनुभव मिळतो. नंबर 3. घरातील वाद शांत करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे दत्तनामाचा अखंड जप. सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा ओम श्री दत्ताय नमः हा मंत्र म्हटला तर घरात सकारात्मक स्पंदनं पसरतात. वाद, राग, मत्सर हळूहळू नष्ट होतात. दत्तगुरूंच्या कृपेने घरातील सदस्यांना परस्परांबद्दल प्रेम आणि करुणा निर्माण होते. हा जप केल्याने केवळ वाद नाही, तर आरोग्य, धन आणि शांती यांचाही लाभ मिळतो. साधा वाटणारा हा उपाय घराला स्वर्ग बनवतो. नंबर 4. वाद मिटवण्यासाठी दत्तगुरूंची कथा ऐकणे हे देखील चमत्कारी परिणाम देते. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री गुरुचरित्रमधील एकतरी अध्याय वाचावा. ह्या ग्रंथातील प्रत्येक शब्द दत्तगुरूंच्या कृपेचा साक्षात्कार घडवतो. घरातील लोकांनी एकत्र बसून कथा वाचल्यास वादांची जागा संवाद घेतो. श्रद्धा, संयम आणि समजूत या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की घरात कोणताही वाद टिकत नाही. नंबर 5. जेव्हा वाद थांबत नाहीत तेव्हा घरात साधी पूजा सुरू करा. दर गुरुवारी दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून दिवा लावा, अगरबत्ती दाखवा आणि नारळ अर्पण करा. या छोट्या उपासनेतून गुरूंचे आशीर्वाद घरात येतात. पूजा करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हटल्यास वादाचा प्रभाव क्षीण होतो. घरात प्रेम आणि एकोप्याचे वातावरण तयार होते. नंबर 6. घरातील वाद शांत करण्यासाठी सामूहिक नामस्मरण हा उत्तम उपाय आहे. संध्याकाळी सर्व कुटुंब एकत्र जमून दत्तगुरूंचे नाम घेतले तर नकारात्मक विचार आपोआप दूर होतात. मुलं, मोठी माणसं आणि वृद्ध सगळ्यांनी मिळून जय गुरुदेव दत्त म्हटलं तर त्यांचे स्पंदन घरांच्या भिंतीवर उमटते. ही एक छोटी कृती असूनही तिचा परिणाम खूप मोठा असतो. नंबर 7. वाद मिटवण्यासाठी घरातील वातावरण शुद्ध ठेवणे गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा गंध, लोभांधूप किंवा गूळ तुपाचा धूर करून घर शुद्ध करा. या शुद्धीकरणानंतर दत्तगुरूंचे नाव घेतले तर करणी बाधा, वाद आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. ही परंपरा आपल्याला पूर्वजांनी दिली आहे, जी आजही तितकीच प्रभावी आहे. गुरूंच्या कृपेने घर पुन्हा मंगलमय होते. नंबर 8. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी दान आणि सेवा महत्त्वाची आहेत. गुरुवारी गरिबांना अन्न द्या किंवा दत्त मंदिरात प्रसाद वाटा. ही सेवा केल्याने अहंकार कमी होतो आणि आपापसातील वाद नष्ट होतात. दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये जेव्हा सेवा मिसळते तेव्हा कृपा अनेक पटीने वाढते. हीच कृपा घरात शांतीचा वर्षाव करते. नंबर 9. वाद संपवण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे क्षमाशीलता. दत्तगुरू शिकवतात की क्षमा हीच खरी शक्ती आहे. घरातील कोणी चुकत असेल तर त्याला माफ करा आणि स्वतःच्या चुका मान्य करा. हे करताना मनात दत्तगुरूंचा ध्यास ठेवा
गुरूंच्या आशीर्वादाने क्षमाशीलतेतून प्रेम जन्माला येते आणि वाद आपोआप संपतात. नंबर 10. दत्तगुरूंचा एक सोपा उपाय म्हणजे संकल्प करून व्रत पाळणे. गुरुवारी एक दिवस उपवास करा आणि संध्याकाळी दत्तगुरूंच्या मंदिरात नारळ आणि फळे अर्पण करा. हा संकल्प घरातील कलह दूर करून शांती मिळवण्यासाठी अद्भुतरित्या कार्य करतो. मनापासून केलेल्या संकल्पाची गुरु दखल घेतात आणि आपल्या कृपेने घराला आनंदाने भरून टाकतात. नंबर 11. घरातील वाद मिटवण्यासाठी दत्तगुरूंच्या कृपेने ध्यान साधना करणे अत्यंत परिणामकारक ठरते. रोज सकाळी 10 मिनिटे शांत बसून ओम श्री दत्ताय नमः हा मंत्र मनात म्हणत राहा. या ध्यानाने मनातील राग, ईर्ष्या आणि नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होतात. मन शांत झाल्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होते. दत्तगुरूंच्या कृपेने मिळणारी मानसिक स्थिरता घरातील वाद शांत करून प्रेम व आनंदाचा दरवळ निर्माण करते. नंबर 12. घरातील वाद टाळण्यासाठी सकारात्मक संवाद हा महत्त्वाचा उपाय आहे. दत्तगुरूंच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येकाशी प्रेमाने, संयमाने आणि नम्रतेने बोला. एकमेकांशी संवाद साधताना जय गुरुदेव दत्त म्हणलात तर वादाची तीव्रता कमी होते. ज्या घरात दत्तनाम उच्चारले जाते तिथे वाद न टिकता आपोआप मिटतो. संवाद आणि दत्तनाम या दोन गोष्टी एकत्र आल्या की घरात स्थैर्य, सौहार्द निर्माण होतो. नंबर 13. घरात वाद निर्माण होत असल्यास पितृपूजन करणेही आवश्यक असते. अनेकदा पितृदोषामुळे घरात शांती राहत नाही. अशा वेळी दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवून पितरांना जल अर्पण करा आणि दत्तनाम जप करा. पितरांची तृप्ती झाली की त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील वाद नाहीसे होतात. दत्तगुरू हे पितृरूप आहेत, त्यामुळे त्यांची उपासना केल्याने पितृदोष नष्ट होतो आणि घर पुन्हा शांततेने भरून जाते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.